नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. आपण आज बघणार आहोत नभोवाणी माध्यमासाठी लेखन. हा घटक आहे व्यावहारिक व उपयोजित मराठी या विषयातील तृतीय वर्ष कला मराठी, प्रथम वर्ष वाणिज्य, द्वितीय वर्ष विज्ञान व कला या वर्गांसाठी हा घटक अभ्यासण्यासाठी आहे. नभोवाणीसाठी लेखन. तंत्रज्ञानाची प्रगती दिवसेंदिवस अचंबित करणारी ठरते आहे. रोज नव्याने काही तंत्रज्ञान बाजारात येते. आज समूहमानाशी संपर्क साधणारे अनेक प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अनेक माध्यमं आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. अशी दृकश्राव्य माध्यमं असतानाही आकाशवाणीचं महत्त्व आजही अबाधित आहे. नभोवाणी हे केवळ श्राव्य माध्यम आहे. संवाद, ध्वनी हा त्यांचा आत्मा आहे. दूरचित्रवाणीसारखे दृश्य स्वरूपाचे त्याचे फायदे मिळत नसले तरी रेडिओ अनेक दृष्टीने सोयीस्कर आहे. तो प्रवासात नेता येतो, काम करता करता ऐकता येतो, आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे, वीज नसेल तरी सेलवर चालतो, त्यामुळे विजेची सोय नसणाऱ्या ठिकाणी तो वापरता येतो. त्याच्या वापरासाठी विजेवर अवलंबून राहावे लागत नाही. नभोवाणी या माध्यमाद्वारे बातम्या, विविध घडामोडींची माहिती, शिक्षण, मनोरंजन, शेतकरी, कामगार, लहान मुलं, महिला, युवक, वृद्ध, साहित्यिक अशा सर्व स्तरावरील लोकांसाठी कार्यक्रमाचं प्रसारण होतं. वार्तापत्र, जाहिराती, संगीत, नाट्य, संवाद अशा विविध आकृतिबंधातून आकाशवाणीवरील कार्यक्रम प्रसारित होतात. नभोवाणी हे देशाच्या कानाकोपऱ्यात माहिती पोहोचवणारं एक प्रभावी संप्रेषण माध्यम आहे. लोकाभिमुख कार्यक्रमांमुळे आणि गतिमानता या वैशिष्ट्यामुळे भारतात नभोवाणी हे माध्यम अतिशय लोकप्रिय झाल्याचं दिसतं. या माध्यमाची उद्दिष्ट, या माध्यमाची माहिती घेण्यामागे काय उद्दिष्ट आहेत, तर नभोवाणी या माध्यमाची प्रगती आणि सद्यस्थिती आपल्याला समजेल. देशी विदेशी बातम्यांचं संकलन करून बातमीपत्र तयार कसं करतात याचा अभ्यास होईल. नभोवाणीवरील विविध कार्यक्रमांची रचना आणि महत्त्व आपल्याला कळेल. संप्रेषणाची प्रगती कशी होत गेली हेही सांगता येईल. आकाशवाणीची वाटचाल आपण त्यासाठी बघूया. स्वातंत्र्योत्तर काळात आकाशवाणीचा खऱ्या अर्थाने विकास झाल्याचं दिसतं. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी ह्या एका खाजगी कंपनीने 1926 साली भारत सरकारशी एक करार केला. त्या कराराच्या माध्यमातून मुंबई व कलकत्ता येथे 1927 रोजी 2 रेडिओ केंद्र सुरू केली. पुढे अनेक ठिकाणी केंद्र सुरू झाली. 1935 स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास म्हैसूर संस्थानाने आकाशवाणी हे नाव दिलं. भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ केंद्रांसाठी हेच नाव पुढे वापरलं. स्वातंत्र्यानंतर बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य ठरवण्यात आलं. पंडित नेहरू यांनी माहिती आणि नभोवाणी हे स्वतंत्र खातं ते पंतप्रधान असताना करून घेतलं. त्यामुळे लोकशिक्षण, लोकसंपर्काचं व लोकमनोरंजनाचं कार्य आकाशवाणीवरून सुरू झालं. स्थानिक नभोवाणी केंद्राची कल्पना 6व्या पंचवार्षिक योजनेत प्रथम मांडण्यात आली. शिक्षण, दळणवळण, आरोग्य, पाणी, शेती तसेच लोककलावंतांना संधी मिळावी हा हेतू समोर ठेवून स्थानिक आकाशवाणी केंद्रांची उभारणी करण्यात आली. आता आकाशवाणी केंद्रांचा विस्तार झपाट्याने झाला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, सांगली, औरंगाबाद, परभणी, जळगाव, रत्नागिरी येथे परिपूर्ण अशी आकाशवाणीची केंद्र आहेत. अलीकडे आकाशवाणीच्या अनेक केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. रेकॉर्डिंग व एडिटिंग डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता अनेक केंद्रांची प्रसारण क्षमताही वाढवण्यात आली आहे. फोन आणि इंटरनेटमुळे आकाशवाणी प्रत्येकाच्या अगदी हातात जाऊन पोहोचली. त्यामुळे इंटरनेटद्वारे मोबाईल प्रक्षेपणास सुरुवात झाली. नफा मिळवण्याच्या दृष्टीने आकाशवाणीची सुरुवात झाली नसली तरी आकाशवाणी यंत्रणेसाठी लागणारा आर्थिक भार कमी करण्याचे काम आकाशवाणीवरील जाहिरात हा विभाग करताना दिसतो. आकाशवाणीवरील बातम्या तर लोकप्रिय आहेतच, परंतु त्याचबरोबर आकाशवाणीवरील संगीत, नभोनाट्य या विभागाचा आकाशवाणीच्या विकासात मोलाचा वाटा आहे. नभोवाणीवरील विविध कार्यक्रम, लेखनबंध आणि भाषा व्यवहार. नभोवाणीवरील विविध कार्यक्रमांमध्ये अनेक कार्यक्रम श्राव्य माध्यमातील असल्याने आकाशवाणी लोकप्रिय प्रभावी माध्यम आहेच, कारण प्रत्येक वयोगटासाठी त्यांनी कार्यक्रमाची स्वतंत्र रचना केलेली दिसते. मग त्यामध्ये विविध ताज्या घडामोडी जलद गतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमीपत्र, युवकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक मार्गदर्शन, महिलांसाठी विशेष कार्यक्रम, वृद्धांसाठी आरोग्यविषयक कार्यक्रम, तसेच मनोरंजन व माहिती करता नभोनाट्य, श्रुतिका,
रूपक, मुलाखत, संगीताचे बहुविध कार्यक्रम, भाषणं, संवाद, चर्चा इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर विद्यार्थी, महिला, लहान मुलं व ग्रामीण जनता यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित करण्यात येतात. नभोवाणीवरील लेखनबंध आणि भाषा व्यवहार. सूत्रसंचालन, उद्घोषणा, निवेदन. आकाशवाणी, दूरचित्रवाणी किंवा कोणत्याही माध्यमांवरील कार्यक्रमासाठी सूत्रसंचालक किंवा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी निवेदक असावा लागतो. सूत्रसंचालक, सादरकर्ते आणि श्रोते यामधील दुवा असतो. म्हणजे श्रोते आणि व्यासपीठ यातील संवाद पूल म्हणजे सूत्रसंचालक. सूत्रसंचालक, उद्घोषक व निवेदक यांच्या कामामध्ये फारसा फरक नसतो, परंतु कार्यक्रमाच्या स्वरूपावरून त्याची नावे मात्र बदलतात. व्याख्यान, साहित्य संमेलन किंवा कवी संमेलन असं कार्यक्रमाचं स्वरूप असेल तर त्याला सूत्रसंचालक म्हणतात. तेच नाटक, एकांकिका असेल तर तो निवेदक असतो आणि नभोवाणीवरील कार्यक्रमांची पूर्वसूचना देणाऱ्याला उद्घोषक असे म्हणतात. उद्घोषणा. नभोवाणी हे श्राव्य माध्यम असल्यामुळे प्रत्येक गोष्ट ही श्रवणीय करून सांगावी लागते. प्रत्येक कार्यक्रमाची सूचना तोंडी स्वरूपात द्यावी लागते. त्यामुळे सूत्रसंचालक, उद्घोषक व निवेदक यांच्यावर श्रोते खिळवून ठेवण्याची खूप महत्त्वाची जबाबदारी असते. नभोवाणीच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात व शेवट हा उद्घोषणेने होतो. कोणताही कार्यक्रम सुरू होण्याआधी त्या कार्यक्रमाचे स्वरूप, त्यात भाग घेणारे कलाकार, पाहुणे, त्या कार्यक्रमाची वेळ अशा प्रकारची माहिती श्रोत्यांना उद्घोषणेतून मिळते. श्राव्य कार्यक्रम असल्यामुळे उद्घोषकाची जबाबदारी वाढते. कार्यक्रमाची रुची वाढवणे, रंगतदारपणा आणणे, कार्यक्रमाच्या प्रकारानुसार भाषेचा चपखल वापर करणे गरजेचे असते. उद्घोषणा करताना कोणता कार्यक्रम प्रसारित होणार आहे, किती वाजता होणार आहे, कोणत्या विषयावर आहे, कोणासाठी उपयोगी आहे, कोणते केंद्र आहे व किती मीटर्सवर ते लागते, त्या कार्यक्रमाचं लेखन कोणी केलं आहे, सादरकर्त्याचं नाव काय, कोणकोणते कलाकार त्यात सहभागी होणार आहेत, या सर्व गोष्टींची माहिती उद्घोषणेत दिली गेली पाहिजे. उद्घोषणेचं स्वरूप साधारणतः असं असतं की आकाशवाणी जळगाव केंद्र 311 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्झवरून आता आमचं प्रसारण सुरू होत आहे. सकाळचे 5:55 झालेले आहेत. आमची पहिली सभा मंगलवाद्याने सुरू करीत आहोत. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मंथन या कार्यक्रमात काल दिनांक टिंबटिंब रोजी पुणे केंद्रातर्फे निमंत्रित श्रोत्यांपुढे आयोजित परिसंवादाचा ध्वनिमुद्रित संपादित अंश आता सादर करत आहोत. अशा पद्धतीने उद्घोषणाचं स्वरूप असतं. उद्घोषणा लेखनाची भाषा. उद्घोषणा लिहिताना ती कोणत्या वर्गासाठी व कोणत्या वयोगटासाठी आहे यानुसार शब्दांची रचना करणं आवश्यक आहे. तरुणांसाठी असेल तर नमस्ते युवक मित्रांनो, महिलांसाठी असेल तर नमस्ते भगिनींनो किंवा शेतकऱ्यांसाठी असेल तर नमस्कार मंडळी अशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे. साधी सोपी वाक्य असावीत. सहज समजणारी भाषा वापरावी. यासाठी उद्घोषकाच्या अंगी एकाग्रता, कल्पकता, सहजता आणि सजगता असे गुण असणं गरजेचं असतं. बोलणं कार्यक्रमाची उत्सुकता निर्माण करणार असावं. आवाज प्रसारण योग्य असला पाहिजे. कार्यक्रमाची नांदी ही उद्घोषणेनं होत असते. सूत्रसंचालन, निवेदन. साहित्य संमेलन, कवी संमेलन, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद, राजकीय सभा, संगीत मैफिल, निरोप समारंभ किंवा अगदी श्रद्धांजली सभा अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालकाने निवेदनाचं स्वरूप ठरवणं आवश्यक असतं. कार्यक्रमाच्या स्वरूपावरून रसिकांचं स्वरूप अवलंबून असतं. कार्यक्रम जर आकाशवाणीवरून सादर होणार आहे तर इथं प्रेक्षक म्हणून चालणार नाही, तर श्रोते म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. सूत्रसंचालक ज्या पद्धतीने श्रोत्यांशी संवाद साधतो त्या पद्धतीला निवेदन असं म्हणतात, परंतु तो निवेदन करतो म्हणून निवेदक. अशा प्रकारे सूत्रसंचालकाला निवेदक म्हणण्याची ही प्रथा आहे. उद्घोषकाची जबाबदारी संपल्यानंतर सूत्रसंचालकाचे काम सुरू होते. कोणत्या वयोगटासाठी कार्यक्रम आहे, त्याची आकलन क्षमता, बौद्धिक पातळी सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकाने लक्षात घ्यायला हवी. शेरोशायरी, सुविचार यांचा वापर कार्यक्रमाचे स्वरूप, वेळ लक्षात घेऊन केला पाहिजे. थोडक्यात सूत्रसंचालकाने अभ्यास करूनच प्रकट झाले पाहिजे. सूत्रसंचालक बहुश्रुत, अभ्यासू, भाषा अभ्यासक व उत्कृष्ट शैली असणारा असावा. भाषेचे व्याकरण, आरोह अवरोह, आवाजाची पट्टी या गोष्टींचं भान त्याला असावं. देहबोली, पोशाख, हावभाव या गोष्टी श्राव्य माध्यम असल्यामुळे श्रोत्यांना दिसणार नाहीत. याही उणिवा सूत्रसंचालकाला आपल्या शब्दातून व आवाजातून भरून काढावी लागते.
आत्मविश्वास ही तर कोणत्याही सादरीकरणाची पहिली पायरी असते. वेळेचं भान, माईक सारख्या तांत्रिक गोष्टींचं ज्ञान, योग्य ठिकाणी योग्य शब्दरचना या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. सूत्रसंचालक ज्या भाषेत निवेदन करतो तीच भाषा संपूर्ण कार्यक्रमात वापरावी. विनाकारण अनेक भाषा वापरून कार्यक्रमाची खिचडी होणार नाही याची काळजी घ्यावी. भाषा सहज साध्य, ओघवती असावी. बोजड, क्लिष्ट शब्द शक्यतो टाळावेत. आपल्या हातात सूत्र आहेत म्हणूनच आपले विचार आपण इतरांवर लादू नयेत. बातमीपत्र. वृत्तपत्र व दूरदर्शन या माध्यमापेक्षा आकाशवाणीवरील बातम्या अधिक गतिमान असतात. कारण वर्तमानपत्र दिवसातून एकदाच बातमी देते किंवा दूरदर्शनावर बातमीचे शूटिंग, एडिटिंग होण्यासाठी वेळ लागतो. त्या तुलनेत मात्र आकाशवाणीवरून दिवसातून अनेक वेळा बातम्या प्रसारित होतात. त्यामुळे आकाशवाणीवरील बातम्या ताज्या असतात. तसेच बातम्यांचे स्वरूपही संक्षिप्त असते. आकाशवाणी हे डोंगराळ प्रदेशात अगदी ग्रामीण भागात सर्वदूर पसरलेले माध्यम आहे. आकाशवाणी या माध्यमावर शासकीय नियंत्रण असल्यामुळे त्या बातम्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम भागापर्यंत पोहोचलेलं आकाशवाणी हे एकमेव माध्यम आहे असं म्हणता येईल. आकाशवाणीवरील सर्वात जास्त लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे बातमीपत्र होय. कारण वृत्तपत्र किंवा दूरदर्शन अजूनही खेडीपाडी पोहोचलेलं दिसत नाही. तसंच वृत्तपत्र अशिक्षित लोकांना वाचता येत नाही आणि दूरदर्शन संच घेणं सर्वांनाच परवडणारं नसतं. त्या तुलनेत आकाशवाणी संच सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होतो. ग्रामीण भागात सर्व स्तरावरील लोक रेडिओ ऐकतात. शेतात, प्रवासात, चावडीवर रेडिओ त्यांच्यासोबत असतो. वरील सर्वच कारणामुळे एवढ्या माध्यम वैविध्यामध्येही आकाशवाणी लोकांना जवळचे वाटते. तत्परता, गतिमानता, अचूकता या नभोवाणी माध्यमाच्या वैशिष्ट्यांमुळेच तिची लोकप्रियता अबाधित आहे. बातमीची रचना. आकाशवाणीवरील बातमीपत्राचं स्वरूप हे श्राव्य असल्यामुळे वेळेची मर्यादा हा महत्त्वाचा घटक आहे. आकाशवाणीवरील बातमीपत्र हे 10 ते 15 मिनिटांचं असतं. सुरुवातीला आकाशवाणी केंद्राचं नाव, वृत्तनिवेदकाचं नाव सांगितलं जातं. किती वाजताचं बातमीपत्र आहे याचाही उल्लेख केला जातो. प्रथम काही महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्तपणे सांगितल्या जातात. त्यानंतर कोणती बातमी किती महत्त्वाची आहे यावरून त्याचा क्रम ठरवला जातो व त्या क्रमानुसार बातम्यांचे सविस्तर वाचन केले जाते. बातमीपत्राच्या शेवटी अपघाती निधन तसेच हवामानाचा अंदाज अशा प्रकारच्या बातम्या सांगितल्या जातात. बातमी वाचण्यासाठी सोपी जावी किंवा वाचनात खंड पडू नये म्हणून एका कागदावर एकच बातमी लिहिलेली असते. बातमीचे लेखनही स्पष्ट व शुद्ध असावे लागते. योग्य विरामचिन्हांच्या वापरामुळे बातमी सादरीकरणामध्ये बाधा येत नाही व उच्चारही चुकत नाहीत. साधारणतः 5 मिनिटांनंतर पुन्हा बातमीपत्राचे स्वरूप, केंद्राचे नाव, वृत्तनिवेदकाचे नाव स्पष्ट करणारी उद्घोषणा केली जाते. सर्व बातम्या वाचून झाल्यानंतर पुन्हा संक्षिप्त स्वरूपात ठळक बातम्या देण्याची नभोवाणीवर प्रथा आहे. या बातम्यांमध्ये 3-4 बातम्या सांगितल्या जातात. यामध्ये अतिमहत्त्वाच्या घटनांना स्थान दिले जाते. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:05 झालेले आहेत. विश्वास मेहेंदळे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. बातमीपत्राच्या सुरुवातीला ऐकूया काही ठळक बातम्या. अशा प्रकारे बातमीपत्राची रचना असते. बातमीची निवड. स्थानिक पातळीवर किंवा देशविदेशात घडणाऱ्या घटना बातमी स्वरूपात आकाशवाणीच्या वृत्त विभागाकडे फोन, फॅक्स, इंटरनेट, टेलिप्रिंटर यांच्या माध्यमातून बातमीदार पाठवतात किंवा कधीकधी प्रत्यक्ष आणून देतात. या सर्व बातम्यातून वृत्त विभाग प्रमुख बातम्यांची निवड करतो. बातमीची निवड करताना बातमीचे स्वरूप काय आहे, बातमी ऐकणारा श्रोता कोण असणार आहे व त्या बातमीला बातमीचे मूल्य आहे का या गोष्टी पाहून बातमीची निवड केली जाते. बातमीमध्ये व्यक्तीपेक्षा माहितीला महत्त्व द्यावे लागते. बातम्या डोळ्याखालून घालणे, आवश्यक असेल तर अनुवाद पुनर्लेखन करणे ही उपसंपादकाची जबाबदारी. तसेच शिळ्या बातम्या देऊ नये, बातम्याची पुनरावृत्ती होऊ नये याही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. प्रत्येक बातमी स्वतंत्र असावी. एकाच बातमीमध्ये 4-5 मुद्दे कोंबून चालत नाही. विशेषणाचा वापरही जपून करावा. नभोवाणीवरील बातमी सादरीकरण एवढं प्रभावी असावं की बातमी एकदाच ऐकल्यावर श्रोत्याला समजली पाहिजे. नभोवाणीवरील कोणत्याही लेखनबंधासाठी लेखन करताना हे कायम लक्षात ठेवावं. बातमीची भाषा. नभोवाणी हे श्राव्य माध्यम आहे आणि त्या अनुषंगानेच बातमीचं लेखनही करावं लागतं. बातमी लेखनाची भाषा सहज समजणारी, सोपी असावी. बोजड शब्द वापरू नयेत. नभोवाणी माध्यमासाठी प्रमाण भाषा वापरावी लागते, परंतु ती अगदीच वर्तमानपत्रासाठी ग्रांथिक असू नये.
केले, दिले, सांगितले याऐवजी केलं, दिलं, सांगितलं अशा स्वरूपाची क्रियापदं वापरली तरी चालतात. मी व सागर फिरायला गेलो होतो असं आपण कधीच म्हणत नाही. मी आणि सागर फिरायला गेलो होतो अशीच रचना आपण बोलताना करतो. म्हणून नभोवाणीसाठी बातमी लिहिताना या गोष्टी आवर्जून लक्षात घ्याव्या. कारण व, नी यांच्याऐवजी आणीचा वापर करावा. उच्चारामध्ये साम्य असणारे शब्द काळजीपूर्वक लिहावेत. काळजीपूर्वक उच्चारावे किंवा त्याऐवजी समानार्थी दुसऱ्या शब्दाची योजना करावी. कोणत्याही व्यक्तीसाठी विशेषण वापरताना त्या व्यक्तीचं कार्य, योग्यता लक्षात घेऊन वापरले पाहिजे. भावी आमदार, शेतकऱ्यांचे मुक्तिदाते अशी विनाकारण विशेषणांची खैरात वाटू नये. नभोवाणी माध्यमांसाठी बातमी लेखन करताना पूर्णविरामाऐवजी उभा दंड देणं सोयीचं असतं. कारण पूर्णविराम छोटा असल्याकारणाने कधीकधी तो पटकन दिसत नाही. त्यामुळे बातमी वाचताना चूक होऊ शकते. उभा दंड स्पष्टपणे ठळक दिसतो. त्यामुळे अशा प्रकारच्या चुकांची संभावना कमी होते. एखाद्या बातमीतून काही आकडेवारी सांगायची असल्यास आकडे लिहिताना योग्य ती खबरदारी घ्यावी. उदाहरण 45, 74, 345 असे लिहिले तर बातमी वाचताना चूक होण्याची संभाव्य शक्यता असते. त्यामुळे बातमी वाचणाऱ्याला सोपं जावं म्हणून 45,74,345 अशा पद्धतीने लिहावं. नभोवाणी माध्यमासाठी कोणत्या बातम्या द्याव्यात व कोणत्या देऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्त्व आहेत. या तत्त्वांचा अवलंब करावा. नभोवाणीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपाची बातमीपत्र प्रसारित केली जातात. त्यामुळे बातमी सावधपणे, जबाबदारीने व अचूक द्यावी लागते. कारण लाखो लोक एकाच वेळेस बातम्या ऐकत असतात. नभोनाट्य. नाटक या कलाप्रकाराची परंपरा आपल्याकडे खूप मोठी आहे. आकाशवाणीच्या सुरुवातीच्या काळात बातम्या, भाषण व संगीत याच बाबीचे प्रसारण होत होते. तंत्रज्ञान विकसित होत गेले आणि नभोनाट्य हा प्रकारे या माध्यमातून सादर करण्यात येऊ लागला. नभोवाणीवरून सादर करण्यात येणारे नाट्य म्हणून त्याला नभोनाट्य असं म्हणतात. नभोनाट्य हा प्रकार संगीतासारखाच लोकप्रिय व प्रभावी मनोरंजन करणारा कार्यक्रम आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळेच आकाशवाणीला स्वतंत्र नभोनाट्य विभागाची निर्मिती करावी लागली. बंगाली भाषेतील एका नाटकाच्या अनुवादाने 1936 पासून भारतीय नभोनाट्याला सुरुवात झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत नभोनाट्याचा प्रवास अनेक वळणे घेणारा आहे. पूर्वीपेक्षा तो अधिक विकसित झालेला दिसतो. नभोनाट्याचे लेखन करताना ते श्रवणीय झाले आहे की नाही याची खात्री करावी. कारण तो श्राव्य कार्यक्रम आहे. पात्रांची संख्या मर्यादित ठेवावी लागते. तसेच कालावधीही फार असून चालत नाही. एका तासाच्या आत नाटक संपवावं लागतं. पहिल्या 4 ते 5 मिनिटातच श्रोत्यांची उत्सुकता पकडावी लागते. नाहीतर श्रोता कंटाळून दुसरं केंद्र लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. नभोनाट्यात घटना प्रसंगांची दाटी असून चालत नाही. पात्रांच्या दिसण्यापेक्षा आवाजाचा विचार करावा लागतो. वय, स्वभाव, स्तर यानुसार शब्दकळाही वेगवेगळी असते. पार्श्वसंगीताला महत्त्व देणारी संहिता नभोनाट्यासाठी उपयुक्त असते. नभोनाट्यात वाचिक अभिनयाला महत्त्व असतं. तसंच इतर माध्यमांपेक्षा नभोनाट्य प्रयोगाला मर्यादा येतात. संवाद, ध्वनिसंकेत आणि संगीत हे 3च घटकांवरच नभोनाट्याची मदार असते. मोजक्या शब्दात प्रसंग उभा करावा लागतो. वेळेच्या बंधनामुळे नभोनाट्याची बांधणी सैल असून चालत नाही. संवाद उत्तम, सोपे व कथानकाला प्रवाही करणारे असावेत. सुरुवात उत्सुकता वाढवणारी हवी. जशी सुरुवात तसा शेवटही महत्त्वाचा आहे. कथानकाचा विकास हा संघर्षातून होतो. संघर्ष हा नाटकाचा प्राण असतो. नभोनाट्य शेवटाकडे जात असताना त्याचा उद्देश स्पष्ट होत गेला पाहिजे. समस्येची उकल अगदी शेवटी व्हावी व शेवट हा सूचक असावा. श्रुतिका. नभोनाट्याप्रमाणेच श्रुतिका असते. थोडक्यात म्हणजे श्रुतिका हे नभोनाट्याचे लहान रूप. नभोनाट्याच्याच तंत्राने श्रुतिका चालत असली तरी पात्रसंख्या, संवाद, कथानक, आशय, संगीत, नाट्यमयता या सर्वच लक्षात घ्याव्या लागतात. 10-15 मिनिटांच्या कमी कालावधीतही 2-3 पात्रांच्या सहाय्याने श्रोत्याचे प्रभावीपणे मनोरंजन करावे लागते. आकर्षक सुरुवात आणि सूचक शेवट हे श्रुतिकेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. उदाहरणार्थ, आपण घरात चहा पिता पिता महत्त्वाच्या घडामोडींवर ज्या प्रकारे चर्चा करतो तसेच कौटुंबिक पद्धतीचे श्रुतिकेच्या संवादाचे स्वरूप असते. नभोनाट्याच्या मोठ्या पटाच्या तुलनेत श्रुतिका आटोपशीर, अधिक नेटकी आणि गोळीबंद असते. घटनाही कमीच असाव्या लागतात. पार्श्वसंगीत आणि अलंकाराचा वापरही मर्यादित करावा लागतो. पु ल देशपांडे, आनंद यादव, मंगला कुडबोले अशा अनेक लेखकांनी आकाशवाणीसाठी श्रुतिका लेखन केलेले आहे.
आकाशवाणीवरून अशा अनेक श्रुतिका लोकप्रिय झाल्याची उदाहरणे सांगता येतात. उदाहरणार्थ, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारी प्रपंच ही श्रुतिका इतकी अफाट लोकप्रिय झाली की ती बंद झाल्यावर सुद्धा प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा प्रपंच या नावाने ती सुरू करावी लागली. रूपक. आकाशवाणीवरील रूपक हा कार्यक्रम प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर आधारित असतो. सत्यघटनेची माहिती, कागदपत्राच्या नोंदी, शासकीय दप्तरातील पुरावे, मुलाखती या स्वरूपाची माहिती आकर्षक पद्धतीने सजवून श्रोत्यांना सांगणे हा रूपकाचा महत्त्वाचा हेतू असतो. रूपकाचे स्वरूप लवचिक असल्याकारणाने साधे निवेदन, काव्य, संगीत, भाषण, नाट्यमय संवाद या घटकांचा प्रभावी वापर करता येतो. रूपकातील मूळ मुद्दा किंवा त्या कथानकातील महत्त्वाचा हेतू काव्याच्या माध्यमातून छान पद्धतीने करता येतो. या प्रकारामध्ये मात्र काव्य आणि कल्पनेचा अतिरेक करून चालत नाही. या व्यापक दृष्टिकोनामुळे हा कार्यक्रम श्रोत्यांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे. रूपकाचा कालावधी फार तर 30 मिनिटांपेक्षा जास्त असू नये. रूपकाच्या लेखनाची तयारी करताना विषयासंदर्भातील घटनाची माहिती करून घ्यावी. त्या संदर्भातील व्यक्ती, साधनांचा शोध घ्यावा. पुस्तके, वृत्तपत्र यांची नोंद ठेवावी. त्या परिसराचे निरीक्षण करावे. बारकावे अभ्यासावे. त्या संस्थांनी भेटी देऊन माहिती जमा करावी. सर्व माहिती जमा झाल्यावर काय सांगायचे आहे, कशा प्रकारे सांगायचे आहे आणि ते थोडक्यात कसे सांगता येईल याची तयारी करूनच लिहायला सुरुवात करायला हवी. रूपकाच्या लेखनामध्ये भाषा साधी, सरळ आणि प्रभावी असावी. काल्पनिक गोष्टींना फारसा थारा देऊ नये. तपशील गोळा करताना सत्यता पडताळून पाहावी. मिळालेल्या तपशिलाची पद्धतशीर मांडणी निवेदनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ, आकाशवाणी जळगाव केंद्रावरून प्रसारित झालेले दान पावलं हे रूपक अतिशय लोकप्रिय रूपक आहे. या रूपकाचे लेखक सादरकर्ते भालचंद्र जोशी यांनी वासुदेव या भटक्या जमातीविषयी यात अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. मुलाखत. नभोवाणीवरील मुलाखत हा सुद्धा महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम आहे. मुलाखतकाराने ज्या व्यक्तीची मुलाखत घेतली जाणार आहे त्या व्यक्तीला प्रश्न विचारून त्यांच्या आयुष्याबद्दल किंवा उल्लेखनीय कामगिरीबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असल्यामुळे श्रोत्यांचे प्रतिनिधित्व करत श्रोत्यांना काय आवडतं यानुसारच प्रश्नांची निवड करायची. मुलाखत या शब्दाची निर्मिती मुलाकात या अरबी शब्दापासून झालेली आहे. पूर्वनियोजित दोन व्यक्तीमधील घडवून आणलेला संवाद किंवा मौखिक प्रतिसाद अशी काहीशी व्याख्या मुलाखत या प्रकारची करता येईल. मुलाखत म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीवनपट समजावून घेणे, त्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवणे हा महत्त्वाचा हेतू मुलाखत घेण्यामागे असतो. आशयानुसार मुलाखतीचे 3 प्रकार पडतात. एक माहितीपर मुलाखत. यामध्ये साधारणपणे एखाद्या शहराच्या विकासाची योजना काय आहे या संदर्भात नगराध्यक्ष किंवा तत्सम पदाधिकाऱ्याची मुलाखत येऊ शकते. विश्लेषणात्मक या प्रकारामध्ये नवीन कायद्याविषयी एखाद्या वकिलाची मुलाखत घेता येऊ शकते. व भावनात्मक या प्रकारामध्ये एखादा मोठा पुरस्कार मिळवलेला खेळाडू किंवा कलाकार यांची मुलाखत घेतली जाऊ शकते. मुलाखतीद्वारे संबंधित व्यक्तीची माहिती, मतं व प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या असतात. यामध्ये मुलाखत घेणाऱ्याची भूमिका दुय्यम असते. त्यामुळे आपलीच मतं मुलाखतकाराने इतरांवर लादू नयेत. वेळेनुसार प्रश्नांचे स्वरूप ठरवावे. छोटे छोटे प्रश्न विचारावेत. हो नाही मधील प्रश्न किंवा अतिदीर्घ प्रश्न विचारू नयेत. किंवा असे प्रश्न असतील तर त्याचे प्रमाण अत्यल्प असावे. मुलाखत ही श्राव्य स्वरूपाची आहे याचे भान नेहमी असावे. मुलाखत दात्याला परिणामकारक मुलाखतीसाठी बोलतं करणं हे मुलाखतकाराचं महत्त्वाचं कौशल्य आहे. संबंधित व्यक्तीच्या आवडत्या विषयावर प्रश्न विचारून मुलाखत सुरू केल्यास एक मोकळेपणा येतो व रंगत वाढण्यास मदत होते. मुलाखत कोणाची घ्यायची? कधीकधी असाही प्रश्न निर्माण होतो. याचं उत्तर म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण सांगण्यासारखं आहे अशा कोणत्याही व्यक्तीची मुलाखत घेता येऊ शकते. साहित्यिक, कलावंत, पुढारी, समाजसेवक, आदर्श, शिक्षक, खेळाडू, कवी, गृहिणी, विद्यार्थी अशा नैपुण्य दाखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची मुलाखत घेता येऊ शकते. मुलाखतीची भाषा उत्स्फूर्त असावी. उत्स्फूर्तता ही मुलाखतीचे प्रमुख वैशिष्ट्य, बलस्थान आहे. ग्रांथिक भाषेपेक्षा बोलीभाषेतील संवाद श्रोत्यांना जास्त भावतात व तो संवाद जिवंत वाटतो. प्रश्न नेमके, सुटसुटीत व योग्य असावेत. तसेच मुलाखतकाराने मुलाखतदात्याच्या उत्तरावर माफक शब्दात प्रतिक्रिया देऊन त्याचा उत्साह वाढवावा. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या व भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या अनेक मुलाखती आज यूट्यूबवरही उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ,
युगवाणी कार्यक्रमांतर्गत प्रसारित झालेली संदीप यादव यांची मुलाखत असेल किंवा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत असेल. यानंतर नभोवाणीवर चर्चात्मक कार्यक्रमही असतात. एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती किंवा चालू घडामोडीतील एखाद्या विवादास्पद नवीन विषयावर चर्चा घडवून आणणे जास्त उपयुक्त ठरते. दूरदर्शन इतकेच महत्त्व आकाशवाणीवरील चर्चेला असते. एखाद्या व्यक्तीच्या भाषणापेक्षा एखाद्या विषयावर चर्चा होणं निश्चितच महत्त्वपूर्ण असतं. वक्त्याला विषय वैविध्याच्या मर्यादा येऊ शकतात व सगळ्याच पैलूंना स्पर्श करणं शक्य होणार नाही. 15 ते 30 मिनिटांचा कालावधी असल्यामुळे चर्चा भरकटू नये याकडे संचालकाचे बारकाईने लक्ष हवे. संचालकाची भूमिका सूत्रधाराप्रमाणे फार महत्त्वाची असावी लागते. चर्चा पुढे नेणे, एकदा मुद्दा निसटू न देणे, चर्चा भरकटू न देणे, चर्चेला मुद्द्यावर आणणे, प्रत्येकाला संधी देणे, एकाच वेळी सर्वच बोलून गोंधळ होणार नाही याची काळजी घेणे आणि यासाठी संचालक हुशार, अनुभवी, बहुश्रुत, हजरजबाबी व अभ्यासू असणं आवश्यक असतं. धन्यवाद.